नमस्कार मित्रांनो, मोठ्यापासून लहानापर्यंत जे पण या व्हिडिओ पर्यंत आले त्यांचं मनापासून स्वागत आहे. आज पहिलीच व्हिडिओ आहे आणि पहिलीच ट्रिप पण आहे. ट्रिप म्हणजे उज्जैनला जायचं आणि खूप एक्सायटेड आहे. आज म्हणजे पहिल्यांदाच चाललो आम्ही त्याला, तर बघूया. आणि तसं बघायला गेलं तर ट्रेन मध्ये पैसे कमी होते, पण ट्रेन आता इतके फुल झाले की बाबा फ्लाईट वाला पण जागा नाही. त्यामुळे म्हणजे बसनी नाही म्हणता ना 1100 ते 11:30 वाजेपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी असे तिकीट भेटते. आता सध्या तरी म्हणजे जास्त गर्दी नाही, इतकी ट्रेन आहे. आणि बघायला गेलं तर आता म्हणजे अजून बस आलेली तर नाहीये. आम्ही आता रस्त्यातच उभे. बस आली की तुम्हाला बस पण दाखवतो कधी आहे काय आहे. बघूया. कारण ट्रेनने आता म्हणजे विचार केला ना ट्रेनने जायचा, म्हणजे तिकीट तर कमी होती, पण ट्रेनने जायचं म्हटलं तर बाबा आत्ताच्या याच्यामध्ये इतकी गर्दी आहे ना की म्हणजे जायला वाटत नाही. त्यामुळे मग आम्ही विचार केला की बसने जाऊ आणि बसने लकीली म्हणजे आता कसं ऑफ सीझन आहे. आता तुम्हाला माहिती आहे 23 तारखेला म्हणजे 23 जानेवारी 26 जानेवारी इतकी गर्दी होती ना तेव्हा पाय ठेवायला पण जागा नाही. तर मग थोडासा प्लॅन पुढे टाकायला नाही ऑफ सीझन पर्यंत, म्हणजे आता सॅटर्डेला आम्ही आता निघतो. तर बघू जशी बसेल तशी तुम्हाला आम्ही दाखवतो कसं काय काय नाही. पण बस ऍक्च्युली म्हणजे बेटर ऑप्शन आहे तसं बघायला गेलं तर, कारण आता पैसे कमी आहेत. 1100 ते मिनिमम 1300 रेड बस वरती भेटतं आता सध्या तरी. जर तुम्ही पण यात असाल तर मग रेड बस वर बघा. आणि तसं म्हणजे जर तुम्ही फर्स्ट टाइम बुकिंग करता त्याच्यावर पैसे कमी होतातच. बघूया. आणि मी तुम्हाला बस दाखवतो आली की चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण थांबलो जेवायला. तुम्हाला मी आतमधून जशी बस दाखवली तशी आपली बाहेरून तुम्हाला मी दाखवतो. तिकडे आपण जेवायला थांबलेलो. जेवण वगैरे झालेलं आहे आणि बस पण त्याची चांगली आहे. म्हणजे एसी वगैरे आहे, स्लीपर वगैरे आहे, तर मग असं कम्फर्टेबली आहे. ऍक्च्युली आम्ही ट्रेननी जाणार होतो, पण नंतर विचार केला की आता एवढी गर्दी आहे ना, त्यामुळे मग ट्रेननी न जाता आपण जर बसनी गेलो तर मग बसचे आम्ही भाव बिव काढले. तर 26 जानेवारी पर्यंत भाव इतके होते ना की म्हणजे 4,500-3,000 रुपये भाव होते. मग आम्ही नंतर मग थोडासा बोललो थोडासा नेक्स्ट वीकला जाऊन बघू. तर नेक्स्ट वीकला जाऊन बघितलं तर अजून कमी आलं आणि मग त्याच्यामध्ये मग आम्ही 1100 मध्ये बुक केले एवढं. तर बघूया आता. आता हळूहळू बस निघतायत. हे बघा ही दुसरी बस निघाली आहे. आता ही पण बस निघेल. तसं तुम्हाला आम्ही अपडेट करत राहू. उज्जैनला गेलो म्हणजे वेगळे तर असे ब्लॉग बनणारच आहेत. फक्त आता कशी सुरुवात आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या.
नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे नानाखेडा बस स्टॉपवरती. आत्ताच आम्ही पोचलो. आता आम्ही हे म्हणजे हॉटेल्स वगैरे बघतो आणि मग तुम्हाला सांगतो की म्हणजे किती प्राईज आहे, काय प्राईज आहे ते एकदा डिसाईड होते, मग हॉटेलला जाऊन आपण भेटू. नमस्कार. आम्ही आता आमचं हॉटेल बुकिंग वगैरे झालेलं आहे. तयारी वगैरे करून आम्ही निघालो. आता पहिला मग उज्जैनमध्ये जाणार आहे असं ठरलंय. हॉटेलचं आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो हॉटेल कसं आहे, काय आहे ते. कारण आता मध्ये मग तयारी वगैरे करून आधीच एक तर लेट झालाय. आता 2:45 वाजलेत. त्यामुळे मग मध्ये आम्ही आता निघालो. आलेलो आहे महादेवांचं मंदिरामध्ये. दर्शन घेण्यासाठी लाईन तरी आधी सध्या तर नाही घेतलं, सूर्यदर्शन आम्ही नाही घेतलं. सध्या आम्ही चाललोय. इकडे तुम्ही बघायचं मंदिर आहे. आतमध्ये चाललोय आम्ही, बघूया दर्शन लागणार आहे की नाही लागणार आहे. कारण मला तर नाही वाटत की लागेल, कारण गर्दी एवढी नाही दिसत. आम्ही तुम्हाला दाखवतो.
भावांना तुम्हाला पण वाटलं पाहिजे की तुम्ही दर्शन घेतलंय म्हणून तुमच्यासाठी असं वाटावं की बाबा तुम्ही पण चालताय, तुम्हाला पण दर्शन व्हावं म्हणून पण असं व्हिडिओ काढतोय. त्यामुळे तुम्ही पण एन्जॉय करा. ज्यांना कोणाला नाही यायला भेटलं त्यांनी आता नाही यायला भेटलं पण पुढे तुम्हाला नक्की यायला भेटेल. त्याचं एवढं टेन्शन नाही घेत बसायचं. कारण आम्ही पण आता 26 जानेवारीला येणार होतो. बोललेलो की 3 दिवस आहेत मस्तपैकी फिरू, पण कदाचित महाकालांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि आमचं ते कॅन्सल झालं. त्यामुळे मग आम्ही आज आलो. आणि आजचा पण तुम्ही म्हणाल ना तर आम्ही काल रात्री बसलेलो. काल रात्री बस पण लेट झाली, 8:45-9 वाजलेले. आणि सकाळी पण आम्ही नाही म्हणता 12:30-1ला पोचलो. आणि आता चेकिंग करून आता 2:15 झालेत. पण बघा महादेवांच्या मनात असेल ना तर तुम्ही किती पण काही लेट आला तर तुम्ही लवकरच पोहोचाल. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. मित्रांनो वाटलं की जाम लाईन असेल पण इतक्या लवकर दर्शन झालंय ना आज. इकडं मोबाईल जमा केलेला म्हणून काय दिसला नाही ठेवायला, म्हणजे काय दाखवू नाही शकलो. पण ते जे अनुभव आलाय ना समोरासमोर जे महादेवांना बघितलंय ना म्हणजे ते शब्दात नाही सांगू शकत आपण. इतका भारी वाटला ना भाई, एक नंबर. खरंच तुम्ही पण या, तुम्ही पण दर्शन घ्या, तुम्हाला पण मन एकदम प्रसन्न वाटेल. आम्हाला वाटलं की गर्दी असेल 3-4 तास जातील पण फक्त 15 मिनिटात दर्शन झालं. हालाकी फोन म्हणजे जमा केलेले त्याच्यामुळे काय व्हिडिओ शूटिंग नाही करता आली. आता आपण चालू कालभैरवांना, तिथे जाऊन तुम्हाला शूटिंग करून दाखवू. इथं आता आम्ही महादेवांकडे आहे, म्हणजे अजून कालभैरवांकडे गेलो नाही. तर इकडेच म्हणजे जे कॉरिडोर आहे ना तिथं म्हणजे असे वेगवेगळे हे ठेवलेत ना, मी तुम्हाला एकदा दाखवतो.
मित्रांनो, हा जो इकडचा जो फील आहे ना, तो म्हणजे असं सांगता नाही येणार. तुम्हाला कधी वेळ भेटला किंवा कधी तुम्हाला म्हणजे असं वाटलं की बाबा उज्जैनला जायचंय, तर तुम्ही नक्की या. तुम्ही हा स्वतः फील करा. कारण आमचं दर्शन पण म्हणजे मला असं वाटत होतं ना की बाबा 3-4 तास जाणार किंवा काय, पण इतक्या लवकर झालं ना. एक तर आधीच आमची गाडी पण लेट झालेली, त्याच्यामध्ये वाटत होती की बाबा खूप लेट होणार म्हणून. पण आता असं झालंय ना की भाई इतकं भारी वाटतंय ना. आणि इथं आल्यानंतर हे जे व्ह्यू आहे सगळीकडे, जसं मी आता व्हिडिओ मगाशी काढत होतो त्याप्रमाणे, तर इतकं भारी वाटतंय ना. एकदम शांतता झाली. म्हणजे जसं दर्शन घेतलं तसं एकदम शांत शांत वाटायला लागलं. तुम्हाला जेव्हा पण कधी मौका भेटेल ना, तर तुम्ही नक्की भेट द्या. या इथं वेळ स्पेंड करा. एक दिवसाला का होईना पण या, स्वतःसाठी एक दिवस तरी काढा आणि या मस्तपैकी फिरायला. आता गर्दी वाढत चालली. सगळे पाठीमध्ये लोक चालले. आता आपण चाललो कालभैरवला. रिक्षा भेटलेली आहे, त्या रिक्षामधून आता इथून उज्जैनवरनं कालभैरव आहे 5 किलोमीटर. उज्जैनवरून 5 किलोमीटर आहे. तर मग आता आपण चाललोय कालभैरव. तर बघूया मध्ये शॉट दाखवत राहील. आता आपण आलो कालभैरवांना. उज्जैन पासून नाही म्हणता 5 किलोमीटर वरती आहे कालभैरव. आता मी तुम्हाला नंतर याचं पूर्ण म्हणजे असं हे दाखवतो कुठून काय एंट्री किंवा काय ते. म्हणजे आम्हाला आता जे रिक्षावाले होते ना, ते पण म्हणजे इतके चांगले होते ना. म्हणजे त्यांनी सगळं म्हणजे असं म्हणजे सगळेच काय म्हणजे असे वाईट हेतून नाही म्हणजे किंवा चीट करण्यासाठी किंवा पैसे करण्यासाठी नाही करत. बाई त्यांनी एकदम म्हणजे मस्त चांगली माहिती सांगितली की बाबा कुठे पैसे तुमचे वागतील किंवा कुठे काय वागतील सगळं आहे. तुम्हाला इकडचं दाखवतो काय ते कसं काय ते.
नमस्कार. आता दर्शन थोड्याच वेळात होणार आहे. हॅलो मित्रांनो, आता काल भराचं दर्शन झालेलं आहे. इतक्या म्हणजे 12-13 लाईन आपले काल भैरवांसाठी क्रेज म्हणजे मानलं पाहिजे बाबा. 12-13 लाईन नंतर जेवढं म्हणजे आम्ही काय बोलू, म्हणजे मला आता शब्दच नाही बोलायला. बाप इतकी गर्दी होती ना. तरी पण झालं 1-1.5 तासामध्ये दर्शन झालं आमचं बऱ्यापैकी. आणि आता आम्ही चाललोय परत उज्जैनला. तर मित्रांनो, आजचं पूर्ण ट्रिप पूर्ण झालेली आहे. फर्स्ट ट्रिप होती, म्हणजे इतकं लांब कधी म्हणजे आई वडिलांना किंवा भावाला सोडून ही फर्स्ट जर्नी होती आमची, तसं बघायला गेलं ना. कारण की आतापर्यंत कसं गाव बिव जाताना किंवा कुठे ट्रिपला जाताना भाव असायचा किंवा फॅमिली असायची, तर त्यांच्यावर त्याचं म्हणजे एवढं काय वाटत आहे की नाही बाबा एकटा आहे किंवा काय. आता तिथं फर्स्ट टाइम आम्ही एवढं लांब आलो, ते पण उज्जैनची ट्रिप, आणि ती पण एकदम सक्सेसफुली पार पडली. प्रवास असं झालं की बस एक गाडी लेट होती, मग त्यानंतर तिथं लेट ट्रॉफिक पण झालं. म्हणजे आम्ही नाही म्हणता म्हणता 1:45 ते 1:30 मध्ये पोहोचलो ना. त्याच्यानंतर आम्ही उज्जैनला गेलो दर्शनाला. तरी पण देवाचं देण्याचं दर्शन पण 15 मिनिटात झालं. नंतर मग आम्ही कालभैरवांना गेलो. कालभैरवाचं पण दर्शन इथं मजा आली. बट 12 लाईनीमध्ये आम्ही उभा राहिलो, त्याची पण व्हिडिओ आहे, ते मी तुम्हाला दाखवलं. पण म्हणजे आजचा प्रवास म्हणजे इतका भारी होता ना. पण मित्रांनो, मी एकच सांगेन की बघा, जेव्हा तुम्ही पुढे जाणार आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्ही म्हणजे पैसे नाही बघणार, ते आठवणी बघणार. भलेही तुम्हाला आता म्हणजे ऍडजस्ट करून किंवा आता माहिती की बाबा तुम्ही जिम्मेदारीने काम करताय किंवा तुम्हाला टाइम नाही भेटत, ते पण भावांना
एकदा ना स्वतःसाठी ना 2 दिवस किंवा 1 दिवस काढा, उलटून या, तुम्हाला जे वाटतं ते करा. कारण लोक बोलतात तरी, पण आपल्याला जेव्हा एकदम समाधान होईल ना की बाबा केलं, ती गोष्ट ना खूप मोठी असते. 4 पैसे जातील, पण आता तुम्ही म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे काहीतरी करा आणि ही गोष्ट ना खूप मोठी आहे बाबा. जे तुम्हाला वाटतं ते करा. त्यात पण तुम्हाला कोणी काही नाही बोलणार, ते आज बोलतील आणि उद्या विसरून जाते. पण तुमचे जे एक्सपिरियन्स आहे, जे अनुभव आहे, ते आईसोबत असणार. त्यामुळे जे वाटतं ते करा, जसं वाटतं ते करा. 2 दिवस स्वतःसाठी घ्या आणि पद्धतीने फक्त शिका. माझ्या तुमचं नेक्स्ट एक्सेल करून मित्रांना दाखवू शकता की बाबा मी इथं गेलेलो, हे केलेलं, ते केलेलं. आईसोबत हेच लक्षात राहणार तुमचं की तुम्ही किती ट्रिपा मारले. उलट काय असेल ते आपण रूमवर जाऊन बोलू. पण आता सध्या तरी आता आम्ही कॉरिडॉर मधून बाहेर पडतोय. उज्जैन सगळा बंद होतोय. लास्ट पर्यंत आम्ही आतमध्ये होतो. चला. नमस्कार मित्रांनो, काल आपण म्हणजे 2 मंदिर राहिली होती, एक भारत माता मंदिर आणि एक हरसिद्धी माता मंदिर म्हणून. तर आज आपण ते कव्हर करायचा प्रयत्न करतोय. एक तर झालेलं आहे बऱ्यापैकी, आता दुसरा आपण काढतोय. बघू दुसरा तिथे गेल्यावरती तुम्हाला सांगतो कसं काय ते. आज आहे ते म्हणजे 5 वाजेपर्यंत आहे, आम्ही जेवढा होईल तेवढा कव्हर करू आणि मग बघू. आता आम्ही भारत माता मंदिरचं दर्शन केलेलं आहे. तुम्हाला मागाशी सांगितलं. आता मी जसं काल बोललेलो तुम्हाला मी की रात्री आपण हॉटेलवर जाऊन बोलू, पण काय जमलं तर नाही. आम्ही जेवलो, लेट झालेला आधीच. मग जेवलो वगैरे, मग आम्ही आता झोपून गेलो आणि सकाळी बोललो आता आहे 6 वाजताची बस आहे. मग आम्ही सकाळीच आमचा चेकआउट होता, पण आम्ही थोडंसं टाइम वाढवला आणि 4:30-5 पर्यंत केलं. हरसिद्धी माता मंदिरामध्ये जाण्यामध्ये ऍक्च्युली बाहेर खूप लाईन होती आणि जत्रा वगैरे भरलेली होती. तर मग आम्ही काल गेलो नाही. तर मग विचार केला की आज जर टाइम आहे तर तिथं पण जाऊन येऊ ना. मग काल फक्त भारत माता मंदिराला म्हणजे असं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आणि फोटो वगैरे काढलेले लांबून. बोललो आज बघूया जाऊन येऊया आणि जाऊन वगैरे आलो. आता फक्त लागतं राहिलंय हरसिद्धी माता मंदिराचं. तर ते आता आम्ही जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. इकडे एक ब्रिज पण आहे मस्त, तिकडूनच आम्ही आता त्या साईडला जाणार. मग तुम्हाला त्यांची पण व्हिडिओ शूटिंग दाखवतो. बाकी सकाळचा व्ह्यू आहे. आता चालू करतो, मग तुम्ही सकाळचा व्ह्यू बघा. मित्रांनो, आपण खरंच खूप लकी आहोत की काल आपल्याला महाकाल्यांचं दर्शन भेटलं. कारण आता जर मी तुम्हाला गर्दी दाखवली तर बाबा तुम्हाला विश्वास नाही होणार. काल आम्ही फक्त जे 5 ते 10 मिनिटांमध्ये दर्शन घेतलं ना, ते आज म्हणजे बापरे, म्हणजे पूर्ण अशी लाईन होती ना, एकदम फटाफट चालू आहे. आणि इतकी चालू आहे ना की बाबा मी तुम्हाला आता सांगून, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. आता आपण ब्रिज वरती आपण चाललो आता हरसिद्धी माता मंदिराच्या इथे. आता फक्त आपण पुढचा व्ह्यू घेऊया.
त्याच्यामध्ये ऊन एवढा आहे ना ते डोळे एकदम असे मिचायला लागलेत. आता आपण चाललोय माताच्या मंदिरामध्ये. गेलो तिकडे तुम्हाला दाखवतो. भावांनो, आता आपण आलेलं हरसिद्धी माता मंदिराच्या खूप जवळ आहे. 2 मिनिटावर फक्त मंदिर आहे. ते दर्शन करूया. तुम्हाला पण दाखवतो इकडे काय काय आहे, काय काय काय. गर्दी बघा, गर्दी बघा. गर्दी नसेल बाबा आपला माताचं दर्शन पटकन झालं. आज इतकी गर्दी आहे ना, जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलीच असेल, खूप गर्दी आहे. आणि इकडे जसं आता हरसिद्धी माता मंदिरांच्या इथे काल रात्री लाईन होते खूप. तर आता बघूया जाऊन लाईन आहे की नाही. कारण वाटत नाही लाईन आहे म्हणून, कारण समोरच मंदिर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो मी. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कधी हरसिद्धी माता मंदिरात आला ना, तुम्हाला जर भूक लागलेली असेल ना, तर बघा इथं निःशुल्क असा भोजनाचा इथं भंडारा लागतो. तिथे तुम्ही खाऊ शकता. आम्ही पण आता आतमध्ये भंडाराच्या इथं म्हणजे हरसिद्धी माता मंदिर आहेत ना, तिथं होतं. तर इथं पण आम्ही खाल्लं. आणि बाहेर आल्यावर परत त्यांच्या थोडंसं भंडारा होतं. कसं भंडाराच्या देवाचा प्रसाद असं मग थोडा थोडासा आम्ही घेतला आणि तेही खाल्लं. म्हणजे या खाल्ल्या बऱ्यापैकी, म्हणजे असं हे नाही करत की बाबा एवढं घे तेवढं घे. जेवढं त्यांच्या हाताला येतं तेवढं ते घालतायत. आणि भंडाऱ्यामध्ये पुऱ्या आहेत आणि बटाट्याची भाजी आहेत ना, आणि थोडासा रस्सा आहे. म्हणजे सगळं एकदम कसं मस्त करून ठेवलंय. आता मी तुम्हाला पाठचा व्ह्यू दाखवतो. म्हणजे मस्त आहे खरं तिथं. आता जे 2 ठिकाणं राहिलेले ते पण झालं. त्या साईडला होतं. चल मग आता आम्ही परत चाललोय हॉटेलवरती, कारण 6ची बस आहे तर थोडस आराम बिराम करून मग निघू आम्ही.
पण जर तुम्ही कधी इथं आलात आणि तुम्हाला असं वाटलं की बाबा कुठेतरी प्राइसिंग जास्त आहे किंवा म्हणजे असं बजेटच्या बाहेरचं खाणं आहे तर तुम्ही इथे येऊन जेवू शकता. भंडारा इथं लागलेला असतो. आता तुम्हाला दाखवतो तो भंडारा कुठला येतो. मगाशी तुम्हाला फ्रंट कॅमेरावरून दाखवलेला. तर नमस्कार मित्रांनो, आपली जर्नी परवापासून चालू झालेली होती. ती आज लाच्या 2 तासावर राहिलेली आहे. सगळं दर्शन वगैरे झालं. महाकालच्या इथे 3 ते 4 तास आमचं जाणं झालं कालपासून. काल तर रात्री पण आम्ही तिकडेच होतो आणि आज सकाळी पण विचार केला नाही म्हणून हॉटेलवरच थांबलो. पण नंतर निघालो ते पण परत महाकालच्या नगरीमध्ये जाऊन आलो. खूप बरं वाटलं. आता लाचे 2 तास राहिलेत त्याच्यामध्ये पण आता आम्ही निघू. आता वाजलेत 4:45, 4:30-5 वाजेपर्यंत चेकआउट करू कारण आमची बस आहे 6 वाजताची. मस्त वाटलं इकडं. उज्जैनची सफर झाली. फर्स्ट टाइम शक्य होती आणि जे पण हे व्हिडिओ बघतायत त्यांचं मनापासून स्वागत होतं आणि आता आभारही मानतो की तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितले. तुमच्यामुळे शक्य झालं. आम्ही तुम्हाला काय काय वेगवेगळ्या प्रकारचं दाखवलं. ते आवडतं की नाही ते नक्की सांगा आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करा. असेच बघूया आता नेक्स्ट ट्रिप कुठे होते ती नक्की आम्ही अपलोड करू. आणि खूप बरं वाटलं. फर्स्ट टाइम व्हिडिओ काढलेली आणि ती पण सक्सेसफुल झाली. तुम्हाला पण मित्रांनो जे पण आवडत असेल ना ते तुम्ही नक्की करा. कोण काय बोलतोय, कोण किती बघतोय ह्याचा काही उपयोग नसतो. आपल्यालाच पुढे जायचं असतो. आपली फॅमिली आणि आपण एकमेकांना धरून राहिलं की सगळं काय पॉसिबल होतं. तो जे तुम्हाला वाटतं ना ते करा आणि बिझनेस बनवा. जर तुम्हाला व्हिडिओ युट्यूबर बनायचा तर तुम्ही युट्यूबर पण बना. फक्त कोणाला घाबरू नका. लोक काय म्हणतील, काय काय करतील. बिंदास बनवा आणि काय वेगळं तुम्हाला टॅलेंट असेल ते तुम्ही करा. आता जिम्मेदारी असतील सगळं काय असेल पण एक दिवस नक्की तुमचा पण दिवस आहे जेव्हा तुम्हाला सगळं काय भेटेल जे तुम्हाला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करत राहा. नक्की तुमच्या मनासारखं होईल. तर हे बोलून आपण आज इथेच एंड करत आहोत. आता 6 वाजता काय गाडी येणार. त्या गाडीतून आम्ही मुंबईला पोहोचणार उद्या सकाळपर्यंत. 6 वाजेपर्यंत जरी पोहोचलं तरी बस झालं. बघूया काय होतंय. चला बाय बाय.